शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ. तर आज आहे वेळामुषा शुक्रवार. पहाटे मी उठून सगळं आवरायला लागले. आंघोळ करून मस्त अशी साडी घातली. तर चला आता राहिलेलं पुढचं स्वयंपाक आणि पूजेची तयारी करूया. होईल तेवढं 9:30-10 वाजेपर्यंत करायचं आहे, कारण आहोंचं एक इम्पॉर्टंट काम आहे, त्यांना जायचं आहे. तर त्यांच्यासोबत मला सुद्धा जायचं आहे. लवकर लवकर करूया सगळे. अगोदर आता भाजीला फोडणी टाकणार आहे मी. तर ह्याच बघून फोडणी द्यायची, त्यामुळे ह्या डब्यात काढूया. भाजी जास्त आहे, तेल बी थोडंसं जास्तच टाकलं. या ठिकाणी तिखट हळद काढले, जिरे मोहरे काढले, कसुरी मेथी हिंग सुद्धा थोडंसं टाकणार आहे. छान असं भाजीला छान चव पण येते आणि सुगंध पण येते. हिंग, त्यानंतर अद्रक लसूण आणि खोबरं. तर तळायला पाहिजे. अद्रक लसूण आणि खोबरं छान असं तळून घ्यायचं. हळद, तिखट, हिंग, कसुरी मेथी. शेंगदाण्याचे कूट, तीळ आणि शेंगदाण्याचं. आपण आता टाकूया ह्यामध्ये थोडी थोडी करून भाजी. आणखी मीठ टाकायचं बाकी. मीठ तर खडे मीठ वापरलेलं आहे. बघा मस्त अशी आपली या ठिकाणी भजी बनवून तयार आहे. तरी बाजरीची भाकर, उंडे, ज्वारीची भाकरी, भात खूप टेस्टी लागते खायला. आपली गव्हाची खीर सुद्धा शिजली आहे बघा.
छान असे शिजले तर गूळ टाकायचा बाकी आहे. तर हा गूळ आता कलर चेंज होईल खिरीचा छान मस्त असा. मुगाची खीर मिक्स झालंय. ओलं नारळ, बदाम आणि काजू पात आणि मीठ. आंबील बनवण्यासाठी छान असं मी पेस्ट करून लसूण आणि मीठ, कोथिंबीर हे बारीक केलेलं आहे बरं का. वेळा म्हशीचा स्वयंपाक झालाय. तू ना ते काय काय केलं आंब्याखाली? स्वच्छता केली का? झाडू मारलं का? चला तर पूजेचं सगळं साहित्य आता. आणि मी आज काय आहे प्रसादाची थाळी दाखवते, म्हणजे जेवणाचं आपलं. मस्त अशी खीर, सगळं खोबरं, काजू, बदाम वरती आले. अब नंबर है भाजी का. भजी भजी वेळा म्हशीची पूर्ण पारंपरिक थाळी. गव्हाची खीर, भजी, आंबील, भात, उंडे, शेंगाचा लाडू, बाजरीची भाकरी. त्यासाठी पेरू घेऊया. जास्त वर आहेत. 3 आहेत ना? 4 आहेत. 4 आहेत का? इकडे मला 3 दिसलेले. तुला 3च्या वर काटे निघते. ते तिकडल्या झाडाला 4 आहेत, इथले 3 काढा. या झाडाला 4 आहेत. डोक्या पुढे पडतील का तसे? नाही, मजबूत असत. एक पडलं, पाडा सगळेच हलवा. हाय शबाश. एक राहिलाय आता. 2 आहेत, पाडा सगळेच. राहू दे, ती कच्चा परत खायला येते आपणाला. हा काढ, पोचतोय ना. तर ती पलीकडले काढ 2. ए थांब, किती झाले बघ समू. थांब 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 थांब. किती झालेत? 5 झाले. हा तोड मग. ओ गा, तू मोर पण घेऊन फिरते परी माझे. वाव, कोण दिलंय? दीदी. येते ना बुडातून. किती झाले? पुरेल ना आपणाला सगळ्याला? पूजेला एक घे की. हे जेवायला झाले समो. एकदम व्यवस्थित, नाही तर चिरतेत बघ. कोणतं? पूजेला का? काढ काढ काढ. हा चला चलो. केळीचे पानं पूजेसाठी आणि वनभोजन केळीच्या पानावरती छान. काय झालं? दोघाचं पटत नाही. समोर हळवान. चला आता छान अशी पूजेची मांडणी करूया आपण. कशा पूजा असते तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल. काय पिलू? मोलपंख. आई हे काय? हे काय? मोलपंख आहे. हा मक्काचे तिथले. हे बघा, तिथून दीदी पेंड्या काढून देते वैरणीच्या आणि समोर घेऊन येतोय. आणि आपलं असं दिसते घर. तर पांडव पूजेची तयारी चालू आहे. पाठी मागून लावा, पाठी मागून. राधा 3 आहे का? सगळं ध्यान जेव.
शेतामध्ये कुठल्याही एका झाडाला 5 पांडवं 1 मारुती आणि असं वैरण लावायची आणि मग त्याला तुम्ही शॉल किंवा एखादा फेटा किंवा एखादा नवीन कपडा बांधायचा जो की कलरफुल असेल आणि मग त्याच्या पुढे छान अशी पारंपरिक पूजा करायची. तर चला बघूया. मम्मी पाठी बाग काय करते बघा. आले आलं ना राधा तिकडून चांगलं. चलो बागडा मम्मी. हे कर मला तिकडून द्या. नाहीतर थांब राधा इकडे. हा तिकडून दी एक बाजू. गेल्या वर्षी लहान होता पण फुटायला सापडा नव्हता म्हणून हा नवीन काढला. असं चटपटी नाही. चलो असं धर मार म्हणलं इकडे यायचं बघ. थांब राधा. बघा आता मम्मी झालं काम. दीदी पाठीमाग काढ लावते. दीदी दाखवतो. चलो काय करायला लागल्या. झालं का. चलो तर आता चालू आहे बघा पांडव पूजा. अगोदर छान असं पांडव धुवून घ्यायचं जे की गेल्या वर्षी आपण छान त्याला चुना लावलेला होता. चुना शेंदूर. जर त्या वर्षी पूजेला ना आम्हाला शेंदूर भेटत नाही, गेल्या वर्षी तरी मिळता जुळता थोडासा भेटलं होतं पण ह्या वर्षी पण नाही. तर ह्या वर्षी पण जुगाड चालू आहे की तेलामध्ये थोडंसं कुंकू हळद मिक्स करायचं आणि ते शेंदूर म्हणून लावायचं. थोडीशी हळद पण घ्या. तिकडं गेलं ना मला शेंदूर आणून ठेवायला पाहिजे. वर्षात एकदा आपल्याला लागतोच. लाडू मोरपंख घेऊन फिरते. कोण दिले तुला मोरपंख. दिदे. छान असा शेंदूर सारखाच कलर झाला. तेलामध्ये थोडस कुंकू आणि थोडी हळद मिक्स केल्यानंतर. हा लावतेत. आत्या म्हणावा. मस्त अशी आपली येळवशीची पूजा मांडणी चालू आहे. चाल शिकी. अडकला का तू. उतर खाली. ही चल जय करायचं. छान अशी पारंपरिक पद्धतीनं केळीच्या पानावरती उंडे, आंबील, नारळ, केळी, शेंगाचे लाडू जे काय पारंपरिक पद्धत माझ्या माहेरी करतात त्याच पद्धतीनं मी इथं केलेलं आहे. तर केळीची पानं सुद्धा आम्ही जेवणासाठी आणलेलं आहे. तर आहुने छान अशी पूजेची मांडणी करून घेतली. दीदीनं सगळं हाताखाली दिलं पूजेचं साहित्य. वेळामोशा म्हणजे काळ्या आईचं ऋण फेडणं म्हणजे ओटी भरणं, काळ्या आईची पूजा करणं, वनभोजनाचा प्रसाद असतो. राधा दीदी करते पूजा. आता करत आहेत ननंदबाई. करा जय करा जय जय करा. गाडी जय. तर मी सुद्धा छान असं हळदी कुंकू लावून आणि छान इथं पूजा करून घेतली. सगळ्यांनी एका पाठोपाठ एक पूजा करून छान असं दर्शन घेतलेलं आहे. तर खरंच खूप छान वाटतं शेतामध्ये आपलं पारंपरिक पद्धतीनं जे आपण वडलोपार्जित करतो ना. वेळामोशा सगळीकडेच असते पण काही भागामध्ये वेगळा स्वयंपाक असतो. हर महादेव. वसुबाच्या नावानं चांग भलं. किती झाल्या. 3 झाले. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हल्ले महादेव. हर हर 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 महादेव.
हर हर महादेव मसोबाच्या नावानं चांग भलं मसोबाच्या नावानं सांग भलं. हर हर महादेव हर हर महादेव. हर हर महादेव हर हर महादेव. हर हर महादेव हर हर महादेव मसोबाच्या नावानं चांग भलं हर हर महादेव. ओके आणि आज कसं काय करतात माहिती का, मोठं वैरणीला टेंबा करायचं आणि पूर्ण शेताला राऊंड मारायचे हर हर महादेव म्हणत. हर हर महादेव करा. अगदी अगं राधा मला कुंकू लावके. अगदी पारंपरिक पद्धतीनं आम्ही येळवशीची पूजा केली आहे. आत्याला बी लाव. तू किती छान लावली अगं, पिवळं काय ही याचं लावली अगं. हा बारक्या काय करतो रे. बघा आमची चिल्लर पार्टी. चला आता वनभोजन. भांडव पूजा झाली तर आमच्या छोट्या शेतामध्ये छोटस म्हसोबाचं मंदिर आहे, तर तिकडं चाललंय आम्ही निवद नारळ करायला. आहो कुठं मोहळ आहे का, आज मोहळ खायचं असते. मध आहे का कुठं. कशाला घेतलं रे तू ते, कशाला पळतोय बरं समोर वगैरे, कामा दम लागतोय. कशाला घेतले मला माहिती आहे. कशाला, नारळातलं पाणी. अरे त्याच्यासाठी घेतलंय होय. मी चप्पल आणलीच नाही. लाडू कुठं चालली ग तू. आयो चिखल आहे की, कसं जायचं. डुंब्याहून चला. आय 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 काय तीनच पाठीमाग टीम हाडली. चाललंय का. आई इकडून जाऊया गे. नको इकडून नाही, इकडून इकडं इकडून काय येते शेतातून जायला. येत आहे. वर चढा येते का. हा इथून तू खाली आलती. आई तू इथून खाली आलती, इथून वर जायचं. दे दे चाल ना. घरीच असते ज्या शेताळ्यात मी पोहते ना ते हे शेततळ आहे, कोरडं पडलंय पाणी आटलंय ह्यातलं. थोड ज्या शेततळ्यामध्ये मी पोहते ना तेच आपलं हे शेततळ खोल आहे बरं का. रोड किती वर आहे आणि पाणी आटलंय. कॅनलला पाणी आले की आपोआप भरतं. चप्पल काढावं. तर हे आहे आपल्या शेतातलं छोटंसं म्हसोबाचं मंदिर, जे की पिढ्यानपिढ्यापासून आहे इथं. हे मंदिर कोण बांधले हो. आपलं घर बांधताना का. तर खूप जुनं हे पारंपरिक मंदिर आहे. लोक इथं येऊन जेवण वगैरे करतात. देते तुला पाणी. तर पूजा झाली, म्हसोबाला नैवेद्य सुद्धा दाखवून आलो आणि त्यानंतर मस्त असं वेळामोशेचं जेवायला आम्ही केळीच्या पानावरती घेतले. तर उंडे, खीर, दूध, तूप, आंबील, भात, बाजरीच्या भाकरी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भजी. तर आजचं वैशिष्ट्यच असतं भजी आणि उंडे, जे की मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. उंडे कसे बनवतात आणि भजी कशी बनवले ते सुद्धा मी कालच्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर पारंपरिक पद्धतीनंच पूर्ण स्वयंपाक बनवलाय, पूजा सगळं. इतकं छान हे जेवण असतं ना, साधं सिंपल पण इतकं टेस्टी. कितीही आजच्या दिवशी जेवलं
तर पोट बिघडत नसते म्हणतात. आणि खरंच आहे, लग्नाच्या अगोदर तर मी 5-5 वेळा जेवण करायची, पण आजच्या दिवशी तुम्ही कितीही जेवण केलं आणि कितीही वेळा जेवण केलं तर पोट बिघडतच नाही, सगळं खाल्लेलं पचतं. कारण पूर्ण हे आपलं साधं सिंपल स्वयंपाक असतो. तर इतकं छान ना, सगळ्यांनी मस्त असे पोट भरून आम्ही जेवण केलं की, आणि ते सुद्धा केळीच्या पानावरती. तर जर त्या वर्षीच मी वेळ अमावस्या छान पद्धतीनं साजरी करते, ह्या वर्षीची पण खूप स्पेशल झाली. जर त्या वर्षी कसं अंकिता ते असायची, ती लग्न होऊन गेली ना, त्यामुळे ह्या वेळेशी तुम्हाला अंकिता दिसत नाहीये. तर खूप छान झालं. तुमच्याकडे वेळ अमावस्या करतात का, आणि जेवणामध्ये काय काय असतं? तर लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यामध्ये भजी वेगळी असते, आणि निलंगा उमरगा साईडला ना, म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पिवळी भजी असते. तर माझ्याकडे जी भजी असते माहेरी, तर तीच भजी मी या ठिकाणी बनवलेली आहे. आणि हे भजी 3-4 दिवस राहते बरं का, आणि इतकी टेस्टी लागते. आणि आम्ही 3-4 दिवस जर त्या वर्षी भजी खातो, त्यामुळेच मी भरपूर प्रमाणात वेळ अमावस्येचा स्वयंपाक बनवते. म्हणजे तसं आमच्या मळ्यातल्या घरी देते, माझ्या फ्रेंडला देते, सगळ्यांना हा स्वयंपाक खरंच खूप आवडतो. आणि आम्ही सुद्धा दिवसाचं 2-3 वेळा मस्त पोट भरून सगळेजण जेवण करतो. आणि सोबतच आपली मस्त अशी आंबील सुद्धा आहे. इतकं छान वेळ अमावस्या झाली ना, तुम्हाला व्हिडिओ बघून समजलंच असेल की आम्ही गावाकडे किती एन्जॉय केलं. आणि मी स्टेटस ठेवलेलं, मला व्हॉट्सअपला एक कमेंट आलेली की ताई तुम्ही खरं जीवन जगताय. आणि खरंच आम्ही खरं जीवन जगतोय. शेतकऱ्याची लाईफच इतकी मस्त आहे. जे गावाकडे राहतात, शेतीमध्ये मस्त असं वनभोजनाचा आनंद घेतात, त्यांना तर माहितीच आहे. येणार आहे गावाकडे. तू सांगून जाते कधी चुकीची येते कधी. नाव घेणं गरजेचं होतं का? ह्या अंड्यासोबत भाजी खात होता भजी. आता येतं का ते? तीच खात. बाकी आंबील राहते आपण घ्यायची. सांगितलं लसीचं जेवण वगैरे झालं, घाईघाईमध्ये सगळं भरून घेतलं आणि निघालो. अडकव राजा पिशव्या. बाय बाय. मोबाईल आणला पण आणला की, मोबाईल विसरून चालते मी. सम्राट राहायला चालतो घरी. झाली वेळ अमावस्या, चाललो घाईघाईमध्ये, सगळंच पार पडलं आहे ना. घरामध्ये जेवत होतो तितक्यात फोन आला की ह्यांना अर्जंट आज यावंच लागतंय. जेवता जेवता उठलो, तसंच खाल्लं, जेवढं घेतलं होतं तेवढं. मी समर्थ आहो आणि आमच्यासोबत राधा नंदबाई पण उठल्या. पटकन किचनमध्ये जाऊन सगळं भरलं, दुधाच्या बाटल्या ते हे बघा. आणि अगदी 40 मिनिटात आम्ही येऊन पोचलो सुद्धा. आम्हाला खाली गेटवरती सोडून ह्याने वापस सुद्धा गेले त्यांच्या कामाला, कुठं ऑफिसला जायचं होतं तिथं. चला आता स्वयंपाक आणलाय बांधून, ते काढूया. आलं ते बी बरंच झालं. हे म्हणत होते की आज शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी आहे, पण समर्थचं काल ट्युशन बुडलं आणि आज स्कूल बुडलं. मग 1 दिवस स्कूल आणि 3 दिवस ट्युशन बुडायला नको ना. स्कूल गेलं तर गेलं, पण 2 दिवस आजचं उद्याचं ट्युशन भेटते म्हणून आम्ही आलो.
तर लाडूला दूध लागतं ना, आपल्या घरचं दूध पाहिजे म्हणून मग हे घरचं दूध आणलंय. आणि पलीकडे एका बाटलीमध्ये जे तुम्हाला दिसतंय ना ते आंबील आहे बरं का, दोन्ही मिक्स होऊ नये म्हणून मी लांब ठेवलंय. परत खीरसुद्धा आणली आहे मी आणि भज्जीसुद्धा आणली आहे मोठ्या भरणीमध्ये. मी जास्त स्वयंपाक बनवलाच होता कारण माझ्या 1-2 फ्रेंडला मला द्यायचा आहे. आणि इकडल्या भागामध्ये हे भजी वगैरे नसते ना, म्हणून मला हे सगळं जेवण मी जास्त बनवून मैत्रिणीवासाठी घेऊन आले. कारण मैत्रिणी माझ्या घरापर्यंत आणून मला काही पण खाऊ असलं, मुलांना माझ्या घरी बोलवतात खायला, त्यामुळं म्हणलं आज आपण आपल्याकडे जे पारंपरिक पद्धतीचा स्वयंपाक बनवला आहे ना तो देऊया. लवकर पप्पा वापस आले तर सगळं देता येते पप्पाला गावाकडं. कवट तर भज्जी मी मोठ्या भरणीमध्ये आणलेली आहे कारण मला ही भज्जी खूप आवडते आणि समर्थसुद्धा भज्जी आवडीनं खातो आणि माझ्या फ्रेंडला सुद्धा द्यायचं आहे. आणि ही भज्जी ना मी तुम्हाला सांगते, हे 3 ते 4 दिवस आरामात ही भज्जी राहते फ्रीजमध्ये ठेवून. तुम्ही थोडी थोडी पाहिजे थोडी एका छोट्या याच्यामध्ये गरम करून खाल्ली तरी सुद्धा चालते आणि खूप टेस्टी लागते बरं का. हे खूप दिवस राहते सुद्धा. आणि समर्थला पाठीमागे जे काय भाजीपाला आणला होता तो फ्रीजमध्ये ठेवत होता. त्यामध्ये आंबील करूया पिल्या. तर भाजी गरम केली आणि त्यानंतर आंबीलसुद्धा काढून ठेवलं, खीर काढून ठेवली फ्रीजमध्ये. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मग मी दूध घेतलं गरम करायला. सकाळी गरम केलं होतं घरी पण छान असं गरम करून. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे वेळ अमावस्या कशा पद्धतीनं करतात, पारंपरिक पद्धतीनं तुम्हाला वेळ अमावस्येचा व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडं वेळ अमावस्या करतात का, कशा पद्धतीनं करतात, स्वयंपाक काय असतो हेही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठून बघत आहात माझा व्हिडिओ, कारण माझा हा वेळ अमावस्येचा व्हिडिओ पारंपरिक पद्धत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. छान अशी एक कमेंटसुद्धा करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना. तोपर्यंत बाय बाय.